नमस्कार मंडळी, आज पलक किचनमध्ये बनणार आहे कस्टर्ड पावडरपासून फ्रूट कस्टर्ड। चला तर बघूया रेसिपी। सर्वप्रथम दुधाचे अर्धे पाव वाटी दुधामध्ये आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर ही घेतलेली आहे। ही कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची आहे आणि हे कस्टर्ड आपल्याला बनवल्यानंतर आईस्क्रीम सारखंच लागेल, त्यामुळे आपण फ्लेवर हा मला खूप आवडतो, त्यामुळे आम्ही हा फ्लेवर वापरला आहे। तुम्हाला जर इतर फ्लेवर वापरायचं असेल तर वापरू शकता। हे बघा, 1.5 वाटी दुधाला छान उकळी काढलेली आहे, त्याच्यामध्ये साखर मिक्स केलेली आहे आणि अशा पद्धतीने ह्यामध्ये आपण जे तयार करून ठेवलं होतं कस्टर्ड मिक्स करून, जे दूध थंड तयार करून ठेवलं होतं, हे हळूहळू ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित सातत्याने हलवत राहून, चमचा हलवत राहून अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनटामध्येच ते तयार होतं आणि गॅस आपण ऑफ करायचा आहे आणि व्यवस्थित हे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते आपलं लागता कामा नये किंवा त्याच्यामध्ये गाठी होता कामा नये। हे बघा, अशा पद्धतीने छान तयार झालेलं आहे आपलं। याच्यामध्ये थोडीशी साखर कमी वाटते म्हणून मी याच्यामध्ये 2 चमचे साखर अजून ॲड केले। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि तुम्ही ह्याचा थिकनेस बघू शकताय। तुम्हाला जर पातळ हवं असेल, मला थोडंसं जाडसरच लागतं म्हणून आम्ही खूप जरा थिक ठेवले, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थंड दूध घालून अजून पातळ करू शकता। आणि थोडा वेळ मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे सेट होण्यासाठी, कारण गरम गरम नसतं करायचं, त्यामुळे। हे बघा, अशा पद्धतीने मी पावडर वापरले याच्यामध्ये। हे आता फ्रीजमधून काढल्यानंतर हे बघा थोडंसं अजून थिक होतं, ते व्यवस्थित ढवळून ते मिक्स करून आपल्याला बनवायचं आहे। बघा, यामध्ये मी डाळिंबाचे दाणे आणि हे टुटी फ्रुटी घालते, हिरव्या आणि रेड कलरच्या, आणि तुम्हाला पाहिजे तर सफरचंद, केळं, पेरू असे वेगवेगळे फळंही तुम्ही घालू शकता। मी याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे घालून, आमच्याकडे आवडतात त्यामुळे मी डाळिंबाचे दाणे घातले आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे। हे बघा, अशा पद्धतीने, आणि हे छान गोड असं लागतं। तर तुम्हीही अशा पद्धतीने फ्रूट कस्टर्ड करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। आणि तुम्ही अशा पद्धतीने हे फ्रूटचं कस्टर्ड करून बघा आणि हे कस्टर्ड तुम्हाला कसं झालं आहे ते मला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा। आणि असेच नवनवीन पुन्हा व्हिडिओ बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या।